सुरेश भाऊ नमस्कार. आज तुम्ही जुन्नर शहरामध्ये आलात, काय कारण नेमकी? नमस्ते सर्वांना, जय शिवराय. या ठिकाणी यायचं कारण खरं तर आपल्या आदिवासी भागातील काही जे महिला कामगार जे त्या ठिकाणी शेतांमध्ये मजूर म्हणून काम करतात, त्यांचं 9 महिन्यापूर्वी एक सोन्याचं गंठण एका गाडीमध्ये हरवलं होतं, एस टीमध्ये हरवलं होतं. 9 महिन्यापासून खरं तर ते तळतळ करत होते. आपल्या आदिवासी भागातील आहेत, गरीब आहेत. आणि त्यांनी सांगितलं की माझ्याकडे ते 10 दिवसापूर्वी आले, म्हणजे दादा नारायणगावमधील या व्यक्तीला हे गंठण सापडले, याची आम्हाला पूर्णपणे माहिती मिळाली. मग आम्ही त्या व्यक्तीला बोलून घेतलं. पहिली ती व्यक्ती टाळाटाळ करत होती, परंतु नंतर त्याला काही गोष्टी सांगितल्यानंतर आज आपण समजा 30 वर्षापूर्वीचं बनवलेलं त्यांनी जे गंठण असेल, 30 वर्षापूर्वी माझं म्हणणं आहे की 1000-2000 रुपये किंमत असेल, परंतु आज वाढलेले सोन्याचे भाव, आज जवळ ते लाखभर रुपयापर्यंत जे गंठण गेले, समोरच्या व्यक्तीला मी ते त्यांना रक्कम देण्यास सांगितली. आणि आपण पाहत आहे की पूनम ज्वेलर्स हे जे योगायोगाने ते अध्यक्षांचं दुकान आहे, पूनम ज्वेलर्स जुन्नरला येऊन त्यांनी सांगितलं की आम्ही सोनं तिथं बनवत असतो. बरं ठीक आहे, तुम्हाला त्यांना रक्कम द्यायला लावतो, परंतु आज त्या आदिवासी महिलांना परत त्यांचं गंठण मिळते, त्यांचं सोनं मिळतंय. बिचारी 1-1 रुपया करून करत असतात आणि त्यांच्या त्या सोन्याबद्दल खूप भावना आहे, आठवणी आहे. त्यांनी सांगितलं की दादा 30 वर्षापूर्वी आमच्या ते बगाड साहेबांनी, म्हणजे त्यांचे सासरे का कोणतं सासऱ्यांनी ते मला बनवलं होतं, त्याच्याबद्दल खूप आठवणी असतात. आणि महिलांना त्यांचे शृंगार म्हणजे फार भावनेचा विषय असतो आणि आपुलकीचा विषय असतो. आज परत 9 महिन्यांनी त्यांना परत गंठण आपण सुपूर्द करतोय. मला वाटतं याच्यासारखी दुसरी समाधानाची आणि आनंदाची गोष्ट कुठे नसेल. ठीक आहे भाऊ, चला. शुभम भाऊ नमस्ते. झालं का तयार गंठण त्यांचं? भाऊ दाखवा. कोण आहेत त्या ताई? या तुम्ही. काय घटना झाली होती नेमकी? आम्ही तळरान बस म्हणजे जुन्नरवरून तळरान बसनी आमच्या बगाडवाडी या गावात चाललो होतो. बर. आमचं गळ्यातलं बसमध्ये पडलं, पण म्हणजे आम्हाला माहित नाही ते कुणी कापलं का आमचं तुटून पडलं. सुरेश भाऊंकर तुम्ही कसे पोहोचले? मग सुरेश भाऊंकडे आम्ही मदतीसाठी गेलो. मग आम्ही त्यांना बोललो का दादा आमची हे लोक टाळाटाळ करतात, आमच्या प्रश्नांची उत्तर देत नाही, मग आम्ही काय करू, आम्ही एकदम गरीब माणसं. म्हणजे तुम्हाला माहित होतं त्या व्यक्तीकडे, पण तो द्यायला टाळाटाळ करत होता? हो, टाळाटाळ म्हणजे ते बोलले का कॉलवर सांगतो, पण ते कॉलच करत नव्हते. मग आम्ही दादांचा संपर्क साधला. मग दादाने आम्हाला लय म्हणजे हेलपट्टे वगैरे काहीच मारायला नाही लावले. एकदाच गेलो आणि आज गेलेलो. आज त्यांनी आमचं फायनल सगळं म्हणजे आमची वस्तू, आता तेव्हाच्या काळात ते भले मी म्हणते 10,000ला असो किंवा 2,000ला असो, पण त्यांनी आम्हाला आताच्या बाजारभावानुसार पैसे आताच्या बाजारभावानुसार म्हणजे काय असं ते पैसे दिलेत. आता कसं आहे माहिती का, थोडं अलीकडे पलीकडे, पण त्यांनी आम्हाला म्हणजे चांगली मदत केली आणि एक भाव म्हणून आमच्या पाठीमागे ते उभे राहिले. किती महिने तुम्हाला हेलपटे मारायला लागली यासाठी? हेलपट म्हणजे जेव्हा माहीत झालं ना त्याच्यावरती आम्ही 8 महिने हेलपटे मारत होतो, पण आम्हाला असे परफेक्ट उत्तरच भेटत नव्हतं. म्हणजे मिळाले हे आशा बी तुम्ही सोडून दिली होती? हो, आशा पण सोडून दिली ती, पण आपल्या सूर्य दादा वाजगेंमुळं आम्हाला चांगलं म्हणजे त्यांनी इतकं म्हणजे आम्हाला बहिणी आणि पाठिंबा दिला. आणि आम्हाला त्यांनी जास्त आमचा वेळ न घेता आम्हाला 1 तासात आमचा प्रश्न सॉल्व्ह करून आम्हाला पैसे त्यांनी त्यांच्याकडून आमच्या वस्तूचे आम्हाला मिळवून दिले आणि आम्ही सोनं पण घेतलं. खरं तर भाऊने आता सांगितलं तुमचा हा दागिना जो आहे हो, तो तुमच्या सासऱ्यांनी काय केला होता, काय आठवणी जुन्या त्या? आमच्याकडे दागिन्याचा फोटो आहे आणि सासऱ्यांनी म्हणजे लग्नाला झाले 30 वर्ष, तर आता पावती वगैरे तर काही लग्न झाले जुनं सोनं होतं, पण आमच्या सासऱ्यांनी आम्हाला घातलेलं. आमच्याकडे डागाचे वगैरे फोटो होते आणि हे सिद्ध गळ्यातलं करायला आमच्याकडे भरपूर पुरावे होते, कारण आमच्या बसला आमच्या भरपूर लेडीज होत्या. सगळ्यात मोठी गोष्ट हे जे गंठण आहे हे ताईंच आहे. आता यांना इकडे बोलता येत नाही जास्त, या ताई बोलू शकतात आणि त्यांची ती नातेवाईक आहेत. आणि खरं तर हे आपल्या आदिवासी भागातील शेतमजूर आहेत आणि मला असं वाटतं त्यांनी रुपया करून त्या काळात सोन्याची जरी किंमत कमी होती, परंतु त्या पैशाच्या मौल्यापेक्षा जी भावनेची किंमत आहे ती फार मोठी. त्यांनी सांगितलं की दादा आमच्या सासू सासऱ्यांनी मला गळ्यातलं बनवलं होतं आणि त्याच्याबद्दल त्याच्या फार आठवणी होत्या. आणि खरं तर अशा महिलांना किंवा अशा आपल्या महिला भगिनी आहेत यांना त्या दागिन्याबद्दल, त्या मूल्यापेक्षा, त्या किमतीपेक्षा त्याच्याबद्दल आठवणी आणि त्यांच्याबद्दल ज्या भावना असतात ह्या फार मोठ्या आहे, त्याला कुठली किंमत नाही. आणि खरं तर ही सगळ्या गोष्टी मला सांगितल्यानंतर आदिवासी महिलांनी किती हेलपटे मारले. आज सगळे आपण पाहतोय सगळे निवडणुकांमध्ये अडकलेत. यांनी माझ्यावर त्यांनी कुठून तरी माझा संपर्क मिळवला,
यांनी मला फोन केला आणि आपण पाहतोय की आज त्यांना त्यांचं गंठन परत त्यांच्या गळ्यात येते. मला वाटतं हाच फार मोठा अरुणराव आनंद आहे. योगायोगाने तुम्ही काजळे साहेबांच्या दुकानामध्ये आलात, त्यांनी ते कसं सहकार्य केलं तुम्हाला? त्यांचं तर आम्हाला पहिल्यापासून चांगलं सहकार्य, कारण आम्हाला नारायणगावला म्हणत होते दादा आपण इथं करू, पण मी दादांना सांगितलं तर दादा नाही, आमचं जुने आप्पा दादा काजळेत, आम्हाला आमच्या दुकानात जायचंय आणि आम्हाला तिथंच आम्हाला वस्तू घ्यायची, आम्ही तिथंच जाणार. मग दादा पण आमच्यासाठी तिथून परत इथं आले. सुरेश भाऊ, खरं तर त्यांची संक्रांत खऱ्या अर्थानं तुम्ही गोड केलेली आहे. नाही, खरं तर मला वाटतं संक्रांतीच्या दिवशी तयार होते नाही का तुम्ही? हो. आणि खरं तर अरुणराव तुम्ही पाहता यांच्या चेहऱ्यावर समाधान घेते. आणि ज्यावेळेस ते माझ्याकडे आले होते त्यांच्या चेहऱ्यावर जो तणाव होता, जे टेन्शन होतं, त्या ताईंच्या डोळ्यातलं पाणी खरं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मी पाहू शकलो नाही. कारण त्यांचं जे दुःख होतं, त्यांनी सांगितलं की दादा आम्ही रोज शेतमजुरीचं जाऊन काम करतो, बनकर फाट्यावर जाऊन आम्ही त्या ठिकाणी काम करतो. विचारलं ताईला बोलता पण येत नाही. म्हणून कुठले येत आहे तुम्ही? गाव कोणतं? बगडवाडी. आता तुमचा दागिना तुम्हाला सुरेश भाऊमुळे परत भेटला आहे, काय कसं वाटतंय? बरं वाटतंय. भोळी बाबडी जनता आहे भाऊ, त्यांना बोलता देखील येत नाही व्यवस्थित.